ही माझी बहीण आहे, हा छोटी बहीण आहे. हा. तर हिचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि हिला मानसिक त्रास झालेला आहे. बर. आम्ही खूप डॉक्टरांना दाखवलं पण फरक पडला नाही. पत्रिका वगैरे पण बघितल्या, हा. ह्या बामणाकडे बघ, त्या बामणाकडे बघ. काही पूजा बिजा हा, केली? पूजा वगैरे केल्या, काही ताईट वगैरे घातला, देव ताईट वगैरे घातला, हा. परत ते मंत्र तंत्र सगळं केलं. हा. सगळं करून थकलोय. आता आम्ही दवाखाने करून थकलोय. शेवटी आम्ही तुमच्याकडे, आम्हाला माहिती मिळाली तुमच्याकडे चांगले पेशंट बरे होतात. आम्ही खूप ऐकलेलं आहे, बरे झालेले हा. पेशंटचा एक्सपिरियन्स आमच्या पाठी आम्ही ऐकलाय. एक दोन किती वर्षांपासून त्रास होते तिला? तिला 1-1.5 वर्षापासून त्रास होते, जास्तीत जास्त 2 वर्ष. बर. घरात कोण त्रास आहे? आईला, मावशीला, वडिलांच्या आमच्या side ला? आईला त्रास आहे. आईला त्रास आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल. बोलो, काय होतंय तुला? मेरे को कि नहीं, और अपने वाला खूब त्रास दे रहा है. अच्छा, क्या करता है वो? क्या करता है ना, कर दिया, आंखें मारना कर दिया. हाँ. तो और मेरे को खूब पिटाई करता. अच्छा, तुमने किसी को बताया नहीं फिर? इसको बताना हमारे अभी तेरी बहन है, तेरी बहन तेरे साथ रहती, फिर भी घर में आता वो? हाँ कुछ आवाज आ रही है अभी उसकी? हाँ. क्या बोल रहा है? वो बोलता जी आंटी जी. अच्छा. चुप लग गया, हाँ. ऐसा करता. और मेरे को ड्रग यूज करता हो टॉयलेट में भी, और आंखें अच्छा. भी उसने मेरी खराब कर दिया. ठीक है ठीक है. ये तो ये, और दूसरी गोष्ट, और वो हाँ हमारे स्कूल की कॉन्वेंट है ना, हाँ कॉन्वेंट की नन है ना, हाँ. वो मेरे को खूब परेशान करती. अच्छा, कुछ खुजली वगैरह आती है क्या तेरे को आंख पे? हाँ आती है? हाँ. अच्छा, ठीक आहे. हे जे आहे ना हिला, हा मानसिक त्रासच आहे ऍक्च्युअल. ह्याला तुम्ही पत्रिका बघून, मंत्रतंत्र बघून काहीच होणार नाही. अच्छा. आता ही तुमच्याकडेच असते ना, 1-1.5 वर्ष माझ्याकडेच तुमच्याकडेच आहे ना, घरात कोण येत नाही, कोण जात नाही, तरी पण ही असं बडबड करते. याचा अर्थ हिला सिझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार आहे. तो खूप जुनाट आजार आहे आणि तुमच्या आईलाही तो त्रास आहे. तर आता बीपी शुगर कसं असतं, आपल्या शारीरिक वेदना म्हणजे शारीरिक आजार आहेत ना ते बीपी शुगर, तसाच सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे. मेंदूमध्ये जे केमिकल्स कमी जास्त होतात त्याच्यामुळे हा आजार होतो. तर याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर औषधोपचार तिला घ्यावे लागतील आणि तिला ऍडमिट करावं लागेल, कारण तिला आता आजाराबद्दल काहीच ओरिएंटेशन नाहीये की हा मला काहीतरी मानसिक त्रास होतोय, असं तिला काहीच जाणवत नाही. ठीक है ठीक है, अभी हम एडमिट करेंगे, फिर ट्रीटमेंट करेंगे, ठीक है. तुम्हें अच्छा लगेगा. तिला सांगून काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. फॅमिलीचा रोल यामध्ये महत्वाचा आहे. पेशंटला ह्याच्यात काहीच कळत नाही आणि तुमची आई पण आहे, बरं नाही तिला, तर तुम्ही बहीण म्हणून तुमचं कर्तव्य असेल किंवा तिचं फ्युचर चांगलं व्हावं, तिने स्टेबल राहावं म्हणून तुम्ही तो डिसिजन घेऊन तिला ऍडमिट करा. इथं तिचं राहणं, खाणं, तिला प्रॉपर वेळच्या वेळी औषधोपचार मिळतील. सकाळी योगा मेडिटेशन होतं, दुपारचं जेवण, परत त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात, लेक्चर्स असतात, तिचं पर्सनल काउन्सिलिंग होईल, फॅमिली काउन्सिलिंग होईल आणि गरज लागली तर आपण ईसीटी म्हणून थेरपीज असतात वेगवेगळ्या, काही आयुर्वेदिक थेरपीज असतात त्या पण आपण देऊ शकतो. ठीक आहे. आपल्याकडे जे डॉक्टर किरण चव्हाण आहेत सायकॅट्रिस्ट, त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही फरक पडेल. ठीक आहे, चालेल.